नमस्कार. माझे नाव सान्वी प्रवीण जने. मी इयत्ता 10वीत नागपूरवरून. अनुराधाताईंच्या मनाचा श्लोक या स्पर्धेत मी सलग तिसऱ्यांदा सहभागी झाले आहे आणि आजच्या परिस्थितीला अनुरूप मी 151वा मनाचा श्लोक निवडलेला आहे. यात समर्थ सांगतात, खरे शोधिता 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 हे मना बोधिता 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 हे परी सर्व ही सज्जनाचे नियोगे बरा निश्चयोपाविजे सानुरागे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ सांगतात की मानवी जीवनात आपल्याला अनेक कठीण परिस्थितींचा संकटांचा सामना करावा लागू शकतो. म्हणतात ना, समस्या ही शोधाची जननी आहे. जर आपण समस्येच्या मुळापर्यंत गेलो तर आपल्याला त्या समस्येचे उत्तर हे सहज मिळू शकते. आणि अर्थातच त्या समस्येचे उत्तर हे सत्य, शाश्वत व आदर्श असणे आवश्यक आहे. म्हणूनच आपल्या देशाचे ब्रीदवाक्य आपल्याला सत्यमेव जयतेची शिकवण देते. आपल्या दैनंदिन जीवनात आपली कळत न कळत परीक्षा होतच असते. आपला स्वभाव, आपले वागणे हे आपल्या वर्तनातून प्रगट होतच असतात. त्यामुळे ते आपण कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते ढगामागील सूर्यकिरणाप्रमाणे परावर्तित होतच असतात. म्हणूनच आपण कोणत्याही संकटाचा खंबीरपणे व सत्य परिस्थितीला अनुरूपपणे सामना करायला हवा. समर्थ सांगतात की आपल्या मनालाही सत्याचा बोध व्हायला हवा. सत्याप्रती एकनिष्ठ राहणे हाच आम्हा विद्यार्थ्यांचा धर्म आणि कर्तव्य आहे. पण या सगळ्या सवयी व सुसंस्कार फक्त आपल्याला आदर्श व्यक्तीच्या सहवासानेच लागू शकतात. म्हणतात ना, मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स, किंवा फुलासंगे मातीस वास लागे. सज्जन व्यक्तीच्या सहवासात राहून वाल्याचा वाल्मिकी पण होऊ शकतो, पण एक खराब आंबा पूर्ण हापूस आंब्यांना खराबही करू शकतो. आता मी माझा एक सत्य अनुभव सांगून माझे मनोगत संपवते. बऱ्याच वेळा वक्तृत्व स्पर्धेची तयारी करत असताना माझे सहकारी मला AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कुठल्याही पुस्तकाला वापरून त्याचे विवेचन तयार कर असे सांगतात. वेळ, चिंतन शिवाय काम करणे हे बऱ्याच लोकांचा कल असतो. परंतु स्वानुभव शिवाय बोलणे म्हणजेच आपला आत्मविश्वास गमावणे. सत्य आणि खरं बोलणे हे सहज सोपं असते, परंतु असत्य किंवा दुसऱ्यांचा अनुभव सांगणे हे क्लिष्ट व कठीण असते. म्हणून कधीही मी आपलेच विचार व्यक्त करते, कधीच AIचा वापर करत नाही आणि करणारही नाही. माझे ते खरे म्हणू नका, खरे ते माझे म्हणा, असे समर्थ या श्लोकातून आपल्याला सांगतात आहे. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.